हाय फ्रेंड्स, तुम्ही कधी MDF वर ड्रॉइंग किंवा पेंटिंग केलंय का? आज आपण करणार आहोत MDF वर एक नवीन प्रयोग. तर तो काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ एंड तक नक्की पहा. हा MDF बोर्ड तुम्हाला ऑनलाईन सहज मिळेल, म्हणजेच Amazon, Flipkart वरती. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, ती तुम्ही नक्की पहा. ह्यावर तुम्ही ॲक्रेलिक कलर वापरू शकता. जर तुम्ही बिगिनर असाल तर मी तुम्हाला कॅनव्हासच्या जागी MDF बोर्ड नक्की सजेस्ट करेन. तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा. आता आपण सुरुवात करणार आहोत ड्रॉइंगला. आज आपण MDF वर लाईन आर्ट पेंटिंग करणार आहोत, म्हणजेच लाईन ड्रॉइंग सुद्धा तुम्ही म्हणू शकता. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याच्यावर पेन्सिलीने स्केच करून घेणार आहे. सगळ्यात सोपं आणि इझी म्हणून मी इथे लोटसचा वापर केला आहे. लोटस काढण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एक पाकळी काढून घेतली की एक रफ मेजरमेंटने दुसरी पाकळी काढायची. तुम्हाला जर डिटेलमध्ये लोटसचे प्रकार ड्रॉ कशी करायचे हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर नक्की आणण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि हे ड्रॉइंग झाल्यानंतर हे कसं वाटतंय हे मला नक्की सांगा. आता मी हळूहळू इथे ब्लॅक कलरने पेंट करायला सुरुवात करते. यासाठी मी पहिलं म्हणजे आउटलाईन करून घेणार आहे. इथे मी ब्रश आणि ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे. हळूहळू मी सगळ्या स्ट्रोक कंप्लीट करून घेणार आहे. MDF बोर्ड हा थोडा ड्राय असल्यामुळे जर तुम्ही कलरमध्ये जास्त पाणी वापरलं तर तो आतमध्ये पाणी खेचून घेईल. त्यामुळे आपल्याला जाड रंग आणि कमीत कमी पाणी असा आपण वापर करायचा आहे. सगळ्यात पहिली स्टेज म्हणून मी हे एक सोपं ड्रॉइंग तुम्हाला MDF बोर्डवरती घेऊन आली आहे. MDF बोर्डवरती तुम्हाला फुल ॲक्रेलिकने पेंटिंग करायचं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्यावर प्रायमर मारून करावा. याविषयी तुम्हाला जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला नक्की DM किंवा कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट आणि लाईक तर तुम्ही करतच असाल. जर तुमच्या प्रत्येक स्ट्रोक ह्या एकसारख्या आणि समान तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे हातावर प्रेशर एकदम कंट्रोलने द्यायचं आहे, म्हणजेच कमी द्यायचं आहे. जर तुम्ही हातावर दाब वाढवला तर तुमच्या स्ट्रोक्स म्हणजेच लाईन्स या जाड येतील. अशाच प्रकारे आपल्याला हे ड्रॉइंग हलक्या हाताने आणि कमी रंगाचा वापर करून कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता मी जेसो लावून हे ड्रॉइंग कंप्लीट करून घेतलं आहे. उरलेल्या हा पोर्शनला मी हा कार्डबोर्ड पेपर लावणार आहे. हा ॲक्च्युली बॉक्सचा पापुद्रा आहे जो मी ॲमेझॉनच्या एका बॉक्समधून कट करून घेतला आहे. तुम्ही असे टेक्स्चरचे पेपर जपून ठेवू शकता जे तुम्ही इन फ्युचर तुमच्या आर्टला अजून इन्हान्स करायला वापरू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे सिम्पल आणि सोबर ड्रॉइंग झालं आहे कंप्लीट. हे तुम्हाला कसं वाटलं आणि खरंच सोपं आहे की नाही हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.